मुशीचा भाव चालू आहे, मुशीचा भाव. लिलाव बघा चालू आहे, जबरदस्त लिलाव चालू आहे. 21,000ला जोडी गेली तिकडे. नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी नायगावमध्ये आलेलो आहे. नायगावच्या होलसेल फिश मार्केटमध्ये मुंबईमधील सर्वात मोठा असा फिश मार्केट आपल्याला पाहायला भेटणार आहे. इथे कोणकोणत्या प्रकारच्या मच्छी आपल्याला पाहायला भेटतात ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर हा मार्केट आहे ना संध्याकाळी 5 वाजता चालू होतो, तर रात्री 9:30 ते 10 वाजेपर्यंत असतं. आणि पाठी आपल्याला पाहायला भेटतो तो खाडीचा पूर्ण भाग पाहायला भेटते आणि पूर्ण अशा बोटी बिटी लागलेल्या आहेत. तर जाऊया आपण पहिल्या सर्वप्रथम तिकडे जाऊया आणि बघूया तिकडचं काय 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 आपल्याला पाहायला भेटतं ते. तर चला म्हणजे आपल्या ह्या व्हिडिओला इथून सुरुवात करतो आपण. हे बघा पूर्ण अशा खाडीच्या भागाला या पूर्ण बोटी लागल्या तिकडे. हे बघा मस्तपैकी अशा जाळी पण नेट पण आहे इकडे बघा. हा पूर्ण माशांचा नेट आहे माझा, मच्छी मारायचा. आणि बघा दळदळ बघा किती पूर्ण चिकळ विकळ पाहायला भेटते. आणि बोटी बघा त्याच्यामध्ये चिकळामध्ये कशा रुसलेल्या तिकडे. पुढे बघूया आपण बघा पुढे बोटी आले तिकडे. तिकडे पण बघा ते मोठे मोठे बोटी येतात तिकडे. हे आता ही मच्छी घेऊन आले वाटतं इकडे. ह्याच्यातून छोट्या छोट्या बोटी आहेत. एक नंबर. हवा कसली जबरदस्त लागते, छान अशी हवा लागते. हे बघा मच्छी सुकवण्याची प्रोसेस बघा कशी होत असते. हे बघा इकडे बोंबील पण लावलेत वरती इकडे. आणि इकडे ते मुशी आहेत, नंतर हे आहेत ढोमा पण आहे इकडे. आणि इकडे ते कर्ली मासा पण आहे बघा, केवढा मोठा मासा बघा. कर्ली मासा मस्त वेगळी अशी सुकवलेले आहेत इकडे. पापलेट बघा लय भारी आहे इकडे. हे बघा पापलेट जबरदस्त असे आपल्याला सुकी मासे. आणि इकडे आहे ते पाकट मासा आहे, छोटे छोटे आहेत असे जबरदस्त असे सुकवण्याचा प्रोसेस बघा जबरदस्त अशी उन्हामध्ये. हा मार्केट आता चालू होईल आपल्याला तर पाहायला भेटेल 5 वाजता. सध्या आता रहदारी हळूहळू चालू झालेली इकडे. तेव्हा गाड्या पण इकडे लागल्या तशा. माल येतो आता हळूहळू इकडे. कोणतं मार्केट चालू आहे बघा. त्याची 5 शिवाय चालू करत नाही मला. सुरमई आहे ना भाऊ याच्यात, एक नंबर सुरमई बघा. थोडी मोठी मोठी सुरमई पाहायला भेटते इकडे. बघा याच्यामध्ये आपल्या ट्रेमध्ये मासे पाहायला भेटतात तिकडे. ट्रे आपल्या ह्याच्यामध्ये टोली मासा हा इकडे काका बोलल्याप्रमाणे टोली मासा हा आपला रेग्युलर बांगडा आहे ना. हा रेग्युलर आहे ओके. अच्छा बघा बर्फामध्ये ठेवले तिथे. आता मार्केट काका किती वाजता चालू होईल? आता 5 वाजता बरोबर एक्झॅक्टली चालू होईल. अलाराम वाजणार आहे आणि इकडे धावपूल सर्व चालू. आणि इकडे मांदेली फ्रेश अशी जबरदस्त आहे बघा ना, कशी वाटते बघा ना मांदेली. एक नंबर मांदेली. इकडे आहे काय सुरमई बांगडा आहे. अच्छा हा काठ बांगडा आहे ओके. बघा बांगड्याची साईज बघाल ना तर बापरे एक नंबर अशी मोठी साईज बिग साईजमध्ये त्याचे. हे बघा इथे शिंपल्या पाहायला भेटतात. ही गोणी आहे ना पूर्ण 500 रुपयाला पाहायला भेटतात. अशी एक 500 रुपयाला. आणि त्याच्यात कलर बघाल ना एक नंबर आहे बघा ना. शोला तर मला लय भारी वाटतं ते लावायला बघा. हे कुठले लोक खाडीतल्या का समोर खाडीच्या ओके. एक नंबर आहे ना कसा कलर वाटेल बघा. एक नंबर असं वाटतं. हे पूर्ण गोण्याचे 500 रुपये. काय कमी जास्त होणार काय त्याच्यात? अच्छा फिक्स रेट आहे 500 रुपयाला मध्ये. लोक मच्छी आलेले इकडे. मच्छी उतरवण्याचं काम चालू झालेलं आहे. मुशी आहे तिकडे आणि बांगडे पण आहेत. पूर्ण ट्रे भरून आले तिकडे. 10 ते 15 मिनटं अजून आहे मार्केट चालू होण्याचा. हे मुशी इकडे पाहिलं होतं. मच्छी कशी उतरवतात बघा ना. याच्यात प्रॉन्स आहेत मस्त मोठ्या साईजचे प्रॉन्स असे पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये आहे काय याच्यात थोडा बारीक साईजचा पापलेट आहे असा. नमस्कार, आपल्याला इथे दादा भेटले. दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा ना. माझं नाव स्वप्नील कोळी. अच्छा ओके. तर आपल्याला नायगावच्या फिश मार्केट आपल्याला पाहायला भेटते. तर सध्या हा मार्केट किती वाजता चालू होतं? संध्याकाळचं होतं ना? संध्याकाळी 5 वाजता चालू. 5 वाजता. आणि ते किती वाजेपर्यंत असतं? 5 ते तशी मासली संपेल त्या हिशोबाने असते. अच्छा म्हणजे 9:30 10 पण वाजता. आणि म्हणजे मासली संपली तरी पण इथे बाई लोक. अच्छा म्हणजे हे रिटेलरवाले इकडे बसतात मग. ओके अच्छा हां हां बरं. आणि हा मार्केट कधी बंद असतं म्हणजे असं? मार्केट बुधवारी आणि रविवारी बंद असतं. ओके. ठीक आहे बघूया आपण तो मार्केट आता. हां थँक्यू. त्याची आपल्याला पाहायला भेटेल मांदेली पाहायला भेटेल आणि छोटे पापलेट आहेत ते पाहायला भेटतात तिकडे. आणि इकडे पाहायला भेटतात काठी विकी मावशी विकी सर्व आहेत. खूप सारे आपल्याला मच्छी पाहायला भेटते. तुम्ही घेतलात मच्छी घेतलात पण काय? अच्छा विकायला घेतलेत ओके. विकायला आलेत काय? इकडे मावशी आता विकायला आलेत. मांदेली आहे आणि इकडे कोळंबी. हां इकडे कोळंबी पाहायला भेटतात. जाम जबरदस्त असा मार्केट आपल्याला पाहायला भेटणार आहे पुढे असं. अच्छा काठी मासा आणि इकडे शिंगाड आहे. लेक मासा पण आहे. बांगडे ओके. आणि तो पुढे मावा हे नाही ते ढोमा
फेमस म्हणजे ढोमा. आणि इकडे शिंगडा पाहायला भेटेल. इकडे शिंगडा होतला इकडे एक नंबर असा मार्केट आता 1-5 मिनटात चालू होईल इकडे आपल्याला पाहायला भेटेल. आता कोकणाचं सर्व काम चालू आहे इकडे. कर्ली मासा, कर्ली मासा जबरदस्त चालू होईल ना आता. मार्केट चालू होईल ना भाऊ. चालू होईल आता. इकडे बघा ढीकच्या ढीक आपल्याला पाहायला भेटेल. पूर्ण मासा आपल्याला पाहायला भेटेल. मंडळी 5 वाजलेले तिथे आणि आता बेल फक्त वाजण्याची सर्वजण आशा करत आहेत. आणि इकडे आपल्याला हा माशांचा लिलाव पाहायला भेटेल लगेच. कर्ली मासा आपल्याला पाहायला भेटेल इकडे. आणि पाला मासा. अच्छा पाळा मासा आणि कोती. अच्छा ओके कोती मासा इकडे बघा. ह्याच्यामध्ये ट्रेमध्ये ठेवले आहेत. मोठे ट्रे आहेत असे ट्रेमध्ये ठेवले आहेत. आणि पूर्ण आपल्याला हा मार्केट चालू आपल्याला होईलच आता. आणि जबरदस्त असे मासे आपल्याला पाहायला भेटणार आहेत. लिलाव कसं होतं ते बघूया आपण. तर मंडळी लिलाव म्हणजे बेल वाजलेली इकडे आणि आता हा चालू होईल मार्केट इथे. चला बघूया आपण कुठे जायचं. ते धावपळ होते अशी सर्वीकडे धावपळाची होते. हे बघा पूर्ण धावपळ होणार आहे आता. चालू होईल ना आता दादा. चालू झालं. हां चालू झालं पण झालं. हे बघा धावपळ आता जोरात होणार आहे. बघा मुशी मासा बघा इकडे जबरदस्त मुशी मासा तिकडे चालू झाला. माझं मार्केट चालू झालं. किती झाला 1500. किती झालं 1500. ओके ताईचा 1500 झालं इकडे चालू. 1500ला डील झालं इकडे. कुठलं 15, 16, 16, 17, 17, 17 झाले 17, 17, 15, 16, 17, 18, 2000, 21, 22, 21, 27, 22, 23, 24, 25, 25, 25, 2500 रुपये रोखे. 100 काढायचे घे. 800 800. कुठला मासा आपला ते शिंगाडा आहे ना. शिंगाडा 800 रुपये. 15, 16, 2, 2000, 2000, 2000, 2000, 2000 आलं घेतो 17, हा प्रशांत आपल्या कोब्यावरती पावडा मारतो. दीपकच्या कोब्यावरती. आणि आपली ताई रोशनी ताई. अच्छा ओके. काय बोलतो दादा बाकी बरं आहे एकदम मस्त ना? पहिल्यापासून मार्केट आता जरा तुमची धावपळ चालू आहे सध्या. काय बोलत नाही मी आता. मार्केट बघा ना कधी काय धावपळ असते ना एवढी. दादा गेला हा मार्केट पूर्ण गेले. कितीला 1200 रुपये झाले पूर्ण. 2000 रुपये तो 16 जाईल. 17ने 100 लिव रे. 17ने 100 लिव. 1700. मुशींचं काय बोलतं 1200 रुपये बोलत आहे. अच्छा 1200 रुपये बोलतात मुशींचे. मुशी 1200 रुपये. मुशीचा भाव चालू आहे. मुशीचा भाव 5,500. 5,500 तारा देऊ का द्या. पूर्ण 5.5. इकडे 2000चा रेट आहे. प्रॉन्स एवढे मोठे पाहायला भेटत बघा ना. 800, 900, 1000, 11, 1200, पॉपलेटचा रेट चालू आहे. 3.5ला आहे पूर्ण. कमी झाला 3.5 वरून 3 वरती आला. 15, 16, 17, 18, 19, 2, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 3.
प्रकारचा पापलेट आहे. खपरी पाऊस प्लेट. आणि इकडे आपल्याला वाम पाहायला भेटते. कसली मोठी आहे बघा ना, केवढी वाम आहे. बापरे, एक नंबर मोठी वाम आहे. साईज बघा ना, मोठी साईज आहे बघा, एक नंबर. इकडे बघा रावस मासा आहे, सुरमई बघा केवढी मोठी साईजमध्ये ठेवले ठेवले बघा इकडे. वेगवेगळ्या मच्छी पाहायला भेटत. हा कुठला मासा, हा कुठला झाला मासा? पाला मासा आपल्याला आला तिकडे. पाला तिकडे ट्रे भरून आले तिकडे. इकडे आले ते शिंगाडा आहे. हा शिंगाडा पूर्ण ट्रे भरून येतात. जबरदस्त वाटतं असं पाहायला ना. एक नंबर फ्रेश मच्छी आपल्याला पाहायला त्याची. हे झालं, हे झालं. हे आता नवीन आलं. अच्छा, होईल आता हे चालू आहे. पण हा कुठला शिंगाडा, हा कुठला? मावशी साईडला अंगवेल. गाड्यांचं काम आहे ना, हा अर्धा येते मला वाटतं. अर्ध्या तासाचा पूर्ण काम असेल, पण कसलं फटाफट. इकडे नुसतं जुजाजूट चालू आहे इकडे बघा. आले मासे एक येत आहेत असे. 15, 16, 2, 21, 2200 रुपये. 15चा मावरा नाही येते. 16 अशा येणार नाही. 17, 18, 19, 2, 16, अरे एक नंबर. बिग साईज. 15, 16, 17, 18, 2, 25, 28, 30, 34, 4, 4 जाईल, 3.5 जाईल, 3.5 जाईल, 36, 4 रुपयाच्या भरू नको. 36 जाईल, भरू नको. 34 जाईल, 4,000 रुपयाच्या. 300 रुपये, 3,800, 3,800. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 2, 22, 23, 24, 25 रुपये. 2200 कांचन. मावशीने घेतला इकडे. वा जबरदस्त मावशात. सुरमईला मोठी घेतली तिकडे. सुरमई बघा केवढी मोठी पाहायला भेटते इकडे. बापरे, हे एक नंबर सुरमई आहे इकडे. सॉरी 700 रुपये किलो आहे तिकडे. सुरमई मोठे पाहायला भेटते इकडे. पलई मासा पण केवढा मोठा आहे बघा तिथे. 700 रुपयाच्या किलो हिशोबाने आपल्याला सुरमई पाहायला भेटते इकडे. साईजमध्ये आपल्याला वाम पाहायला भेटते. 1200 रुपये किलोप्रमाणे देणार आहेत. एक 8 ते 9 किलोची आपल्याला हे आपल्याला पाहायला भेटते इकडे. वाम आहे ती मोठी. अच्छा ओके, आता समजेल. ते काटा आणलेला आहे, तर काट्यावरती ठेवतात तिला. ट्रे पण ठेवलेलं आहे असं. 11 झाली. 11,200. 11,200. मोठे सुरमई पाहायला भेटतात तिकडे. किलोवरती असतात. 700 रुपये ना का? 700 रुपये किलोप्रमाणे देतात तिकडे. 3,000 रुपये. इथे आपल्याला पलई मासे पाहायला भेटतात. 4 मोठे आपल्याला पलई मासे पाहायला भेटतात. एक नंबर फ्रेश आहे बघा. दाखवत आहे बघा, मस्त घ्यायचे. जबरदस्त माशांचे ढीगच ढीग आपल्याला पाहायला भेटते. जो होलसेल चालू आहे आपल्या पैसे. 19,000, 19,500, 20,000, 20,000 भाई मेरा. 20,000, 200, 300, 21,000, 21,000, लिलाव बघा कसं चालू आहे. जबरदस्त लिलाव चालू आहे. 21,000 जोडी. 21,000ला साईज. शोकत. आणि दादाचं काम पण बघा इकडे. 5 लिहायचं लगेच. 7,500, 8,000, 8,000. 7,500 रुपये शरीफुल्ला सिंगल. 7,500. चला 7.5 सिंगल. कोट मासा 7-8 किलोचा मला वाटतं मोठा मला किती 7-8 किलो होईल ना. 7-8 किलो. मोठे आपल्याला मासे पाहायला भेटतात. लिलाव तिकडे चालू आहे का? त्याला तिकडे पण जाणार. हे बघा किती भरूनच्या भरून येतात तिकडे असे. 15,400 15,400. 15,500, 16,500, 16,500,
चार ट्रे का चार ट्रेचा किती भाव आहे मला संपला लिहिला इथे कोकणी पंधरा 12 13 1400 14 हे 1200 हे बघा बोंबील बघा कशा आणतात तिकडून पूर्ण मार्केट आपल्याला पाहायला भेटतं जबरदस्त मार्केट इकडे लिलाव चालू आहे त्यांचं 1800 कोळंबीचा भाव आहे तो 1800 चालू आहे कमी जास्त होत असतो मार्केट असं आता परत मच्छी आणायला चालले तिकडे खाडीवरती हवा तिकडून घेऊन आले तिकडे आता ट्रेमधून कसे घेऊन येतात बघा हे आता पुन्हा एकदा चाललेत हे काय ना भाऊ काय आहे काय आहे याच्यात बोंबील बारीक बोंबील आहे तिकडे म्हणजे बोटीवरती आपण आलो आणि इकडे बघा माकली याच्यामध्ये आणि इकडे ते कोळंबी आहे नंबर साईज बघाल ना मोठी साईज आहे हा आणि ही त्यांची बोट आहे इकडे बघा ना कशी भारी आहे लेप मासा पाणी आहे तिकडे एक नंबर बोट वाटते इकडे घेऊन चालले जातात ते मार्केटमध्ये सही एक नंबर हे बघा म्हणजे मार्केट पाहिल्याच्या नंतर आपण ना हे रिटेलरवाले मावशी बिवशीकडे बसलेले असतात रोडच्या साईडला म्हणजे मच्छी घेऊन इकडे खूप साऱ्या मच्छी आपल्याला पाहायला भेटतात इकडे पापलेट आहेत कोळंबी आहेत बांगडी आहेत वेगवेगळे आपल्याला मच्छी पाहायला भेटतात इकडे बघा मस्त छान असं आपल्याला हा मार्केट पाहायला भेटला इकडे मुशी पण आहे तिकडे विकायला कुठे घेऊन जाणार मच्छी आता अर्नाळा अच्छा या मावशीने इकडे मच्छी घेते पूर्ण 3-4 ट्रे आहेत आणि त्या अर्नाळ्याला विकायला घेऊन जाणार आहे खूप सारे आपल्या मच्छी पाहायला भेटतात इकडे पण बघूया आपण मावशींकडे इकडे साफ करण्याचं काम चालू आहे इकडे कोळंबी साफ करण्याचं काम चालू आहे औषध कुठे मच्छी घेऊन जाणार हो विकायला कुठे घेऊन जाणार तुमच्या गावाला कुठे धानू अच्छा धानूला घेऊन जाणार इकडे कोळंबी आहे ना इकडे ही मस्तपैकी खायला छान असते लाल कलरचे जबरदस्त असे कितीला पडली तुम्हाला काय सर्व काही कितीला पडली तरी 2500ला ओके ठीक आहे आणि इकडे मस्त मुशी पाहायला भेटतात मुशीचा ट्रे कितीला पडला मावशी मुशी कितीला पडल्या एक मुशी 200 रुपये अच्छा एक मुशी इकडे 200 रुपये आपल्याला इकडे रिटेलर देतात जातात ते लोक विकतात तेव्हा छान मस्तपैकी आणि या धानूला घेऊन जाणार होता विकण्यासाठी खूप सुंदर असा मार्केट आपल्याला पाहायला भेटते नायगावच्या फिश मार्केटला आपल्याला खूप सारी मच्छी आपल्याला पाहायला भेटली आणि आगळा वेगळा असा हा लिलाव आपल्याला पाहायला भेटला तर खूप सारे आपण मच्छी पण पाहिल्यानंतर त्याचे रेट पण जाणून घेतलेत तर फायनली म्हणजे आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणजे बाय धन्यवाद